बहुप्रतीक्षित जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी 13 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा केली. राज्यात सध्या 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. यामधील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपून काही वर्षे लोटली आहेत. त्यामुळे प्रशासकच या संस्थांचा कारभार हाकत आहेत. मात्र या सर्वच संस्थांच्या निवडणुका आता होणार नाहीत. 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या राज्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुका तात्पुरत्या स्थगित ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अशा 20 जिल्हा परिषदा आणि 88 पंचायत समित्या आहेत. कोर्टात या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे आता केवळ 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. तर या निवडणुका कोकण विभाग रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभाग पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर. राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं की या निवडणुकीत अर्ज प्रक्रिया ऑफलाईन असेल. या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. 3 नोव्हेंबरला ही यादी प्रसिद्ध झालेली आहे. नावांचा समावेश करणं किंवा वगळणं हे राज्य निवडणूक आयोगाच्या कक्षेमध्ये येत नाही, असं आयुक्तांनी सांगितलं. आजपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आचारसंहिता जाहीर झाली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. अर्ज स्वीकारण्याची तारीख 16 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026. अर्जांची छाननी 22 जानेवारी 2026. अर्ज माघारी घेण्याची मुदत 27 जानेवारी 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत. अंतिम उमेदवार यादी निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी रोजी दुपारी 3 नंतर. अंतिम उमेदवारांची यादी 27 जानेवारी 2026. मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 7:30 वाजल्यापासून ते 5:30 वाजेपर्यंत. मतमोजणीचे दिनांक 7 फेब्रुवारी 2026 10 वाजल्यापासून. जिल्हा परिषद पंचायत समिती क्षेत्रात आचारसंहिता लागू झालेली आहे.